नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. शेतनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, शेट आणि नीट परीक्षेमध्ये विचारले जाणारे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांच्या अनुषंगाने चर्चा करत असताना किंवा सराव करत असताना आपणाला अशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात. प्रश्नाच्या संदर्भात किंवा आपल्याला जर शेटनेट मराठी पेपर क्रमांक 3 याचं जर पुस्तक पाहिजे असेल तर आपण मला 9503281928 या नंबरवर कॉल करावा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो पहिला प्रश्न आपण पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे की पुण्यश्लोक नृपावळीत पहिला होऊनी जो राहिला हे चरण कोणत्या वृत्तात आहे? विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रश्नाचा जर विचार केला तर शेट आणि नेट परीक्षेमध्ये अतिशय कमी प्रमाणात असे प्रश्न विचारले जातात, परंतु व्याकरणावर तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 प्रश्न असतात, हे त्या ठिकाणी लक्षात घ्यावं. पुण्यश्लोक नृपावळीत पहिला होऊनी जो राहिला हे चरण कोणत्या वृत्तात आहे? तर शार्दूल विक्रीडी या वृत्तातील वरील हे जे काही चरण आहे हे चरण असलेलं आपल्याला सांगता येतं. पृथ्वी असेल, उपेंद्रवजा किंवा वसंत तिलका हे जे बाकीचे पर्याय आहेत हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, शेतकरी चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण ठरलेली भारत विरुद्ध इंडिया ही भूमिका कोणी मांडली? आता असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला वाचल्यानंतर लगेच लक्षात येतात. त्याचं कारण असं, शरद जोशी यांनी शेतकरी चळवळीमध्ये जे महत्त्वपूर्ण कार्य केलं त्याच्यामध्ये भारत विरुद्ध इंडिया ही भूमिका त्यांनी मांडलेली आपल्याला सांगता येतं. आणि या ठिकाणी 2 नंबरचा जो पर्याय आहे तो 2 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर आहे. बाकीचे गोविंद पानसरे असतील, विठ्ठल वाघ असतील किंवा लक्ष्मण माने असतील हे बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे की शरणकुमार लिंबाळे यांनी कोणत्या कादंबऱ्यांचे लेखन केले आहे? तर शरणकुमार लिंबाळे यांची जी कादंबरी आहे जे लेखन केलेलं आहे त्यामध्ये एकतर बी म्हणजे हिंदू, त्यानंतर डी म्हणजे बहुजन आणि ई म्हणजे झुंड अशा कादंबऱ्याचे लेखन करणारे लेखक म्हणजे या ठिकाणी शरणकुमार लिंबाळे हे आहेत, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. बाकीचे जे पर्याय आहेत ते बाकीचे अस्वस्थ नायक असेल किंवा बिराडा असेल हे बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, रसाच्या साधारणीकरणाची संकल्पना कोणी मांडली? तर साधारणीकरणावर किंवा अशा पद्धतीच्या प्रश्नावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारलेला आहे. चर्चा करत असताना मीही याच्यावर आधी सांगितलेलं आहे, परंतु हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये अभिनव गुप्त यांनी रसाचा साधारणीकरण ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना या ठिकाणी सांगितलेली किंवा मांडलेली आपल्याला सांगता येते. भरत असतील किंवा आनंदवर्धन असतील किंवा विश्वनाथ असतील हे पर्याय बाकीचे चुकीचे असून 2 नंबरचा जो पर्याय आहे तो म्हणजेच अभिनव गुप्त, हा अभिनव गुप्त यांनी रसाच्या साधारणीकरणाची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आपल्याला सांगता येते. पुढचा जो प्रश्न आहे तो अशा पद्धतीचा आहे
की ज्याच्यामध्ये पुढीलपैकी नामदेव ढसाळ यांच्या कविता कोणत्या आहेत. आता अतिशय सोप्या अशा पद्धतीचा प्रश्न किंवा ज्यावेळेस आपण साहित्य कृतींचा अभ्यास चॅनलवर पाहिला किंवा त्या दृष्टीनं आपण याच्यावर माहिती पाहिली असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आत्ताही देऊ शकता. याच्यामध्ये नामदेव ढसाळ यांच्या ज्या काही कविता आहेत त्याच्यामध्ये लंगर ही त्यांचीच कविता आहे. त्यानंतर पतंगाबद्दल ही त्यांचीच कविता आहे आणि रबिया ही त्यांचीच कविता आहे. परंतु टिप आणि ज्वर या कविता त्यांच्या नाहीत आणि म्हणून अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो पर्याय या ठिकाणी 3 नंबरचा आहे. केवळ ए, बी आणि डी हे सॉरी माझ्या कोणता बी आहे या ठिकाणी झालं, इथं डी 3 नंबरचा पर्याय. हे रबिया ही त्यांची कविता नाही. ए, बी आणि डी या एवढ्या कविता म्हणजे टिप आणि रबिया ह्या 2 कविता बाजूच्या आहेत, वेगळ्या आहेत आणि म्हणून या ठिकाणचा जो पर्याय क्रमांक 3 आहे ए, त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर डी या एवढ्या कविता नामदेव ढसाळ यांच्या कविता असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न, साहित्य मीमांसा हा ग्रंथ कोणाचा. आता मी याच्या अगोदरही प्रश्नामध्ये सांगितलं होतं की तुम्हाला बऱ्याच वेळेस साहित्यशास्त्रावर प्रश्न विचारले जातात, त्याचे संस्कृत ग्रंथ आणि ग्रंथकार हे पाठ करून ठेवावेत. त्याचं कारण असं, तुम्हाला प्रत्येक नेट आणि शेट परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जातो आणि त्याचा अचूकपणे उत्तर देण्यासाठी तो जर ग्रंथपाठ असेल तर त्या ठिकाणी त्याचं उत्तर तुम्ही त्या ठिकाणी अचूकपणे देऊ शकता. आणि म्हणून हा साहित्य मीमांसा हा जो काही ग्रंथ आहे तो रुय्यकाचा असलेला आपल्याला सांगता येतं. बाकीचं चंद्रशेखर, मुकुल भट्ट किंवा भट्टटोत यांचा हा ग्रंथ नाही, तर रुय्यक यांचा ग्रंथ म्हणजेच साहित्य मीमांसा हा ग्रंथ होय. आणि 3 नंबरचा जो पर्याय आहे तो बरोबर आहे, बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी संत एकनाथांची स्फुट प्रकरणे कोणती. आता संत एकनाथांच्या एकूण साहित्याचा विचार करत असताना मी तुम्हाला अतिशय सखोलपणे माहिती संत एकनाथावर आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तुम्ही ती पाहिली का नाही हे एकदा पाहून घ्यावं, नसेल पाहिली तर. त्याचं कारण असं की बऱ्याच वेळेस संत साहित्यावर प्रश्न विचारत असताना संत तुकाराम असतील, संत एकनाथ असतील, संत नामदेव असतील, संत मुक्ताबाई, जनाबाई या सर्वांचा अभ्यास मी आपल्या चॅनलवर अपलोड केला आहे किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचविलेला आहे. त्याचा अतिशय सूक्ष्मपणे त्या ठिकाणी त्या नोट्स काढून मी तो चॅनलवर अपलोड केलेला आहे. तो आपण एकदा अभ्यासाच्या दृष्टिकोनातून पाहून घ्यावा. कारण अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत ज्याच्यामध्ये हस्तमलक हे एक त्यांचं स्फुट प्रकरण आहे, त्यानंतर सुकाष्टक हेही त्यांचं स्फुट प्रकरण आहे आणि स्वात्मसुख हेही त्यांचं स्फुट प्रकरण असल्याचं आपल्याला सांगता येतं. आणि अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बरोबर आहे, ज्याच्यामध्ये ए, सी आणि डी हे पर्याय बरोबर आहे. परंतु भावार्थ रामायण आणि एकनाथी भागवत हे जे काही 2 ग्रंथ आहेत हे स्फुट प्रकरणे त्या ठिकाणी नसल्याचं आपल्याला सांगता येतं. आता असे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न पाहिल्यानंतरही तुम्हाला त्याचे उत्तर या ठिकाणी देता येत होती. म्हणजे बऱ्याच वेळेस माहिती जरी नसलं तरी पण भावार्थ रामायण हे स्फुट प्रकरण नाही, एकनाथी भागवत हे खूप मोठे ग्रंथ त्या ठिकाणी असलेले आणि म्हणून ते स्फुट प्रकरण या ठिकाणी नसल्याचं हे आपण सांगू शकत होतो. पुढचा प्रश्न, पुढे 2 विधाने दिली आहेत ज्याच्यामध्ये एक प्रमाण भाषेचा उपयोग आंतरक्षेत्रीय असतो तर बोलीचा प्रयोग हे अंतक्षेत्रीय असतो. बघा आता हा जो काही प्रश्न आहे जे की प्रमाण भाषेचा अभ्यास किंवा प्रयोग आंतरक्षेत्रीय
आणि दुसरा जो पर्याय आहे तो म्हणजेच बोलीचा प्रयोग हे अंतक्षेत्रीय असतो. म्हणजे एक प्रमाण भाषेचा हा प्रयोग हा अंतरक्षेत्रीय म्हणजे एका क्षेत्रातून दुसरीकडे, प्रयोग बोलीचा प्रयोग हा अंतरक्षेत्रीय म्हणजे एकाच क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी असलेला आपल्याला सांगतो. मग अशा पद्धतीचे दोन्ही विधाने या ठिकाणी प्रमाण भाषेच्या बाबतीत आणि बोलीच्या बाबतीत हे विधान या ठिकाणी बरोबर आहेत आणि म्हणून या विधान 1 आणि विधान 2 बरोबर असल्याचं आपण सांगू शकतो. पुढचा पर्याय पुढचा प्रश्न या ठिकाणी आपण अशा पद्धतीचा पाहणार आहोत ज्याच्यामध्ये साहित्यकृती आणि त्यातील व्यक्तिरेखा यांच्या जोड्या लावा. आता हे जे काही प्रश्न आहेत किंवा एकूण साहित्यकृती आहेत त्यांचा अभ्यास करण्यासाठी मी आपल्या चॅनलवर एकूण साहित्यकृती टाकलेल्या आहेत त्यांचा अतिशय काळजीपूर्वक अभ्यास आपण करावा. कारण साहित्यकृतीवर बऱ्याच वेळेस प्रश्न कमीत कमी 5 प्रश्न याच्या अगोदर विचारले गेलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण अभ्यास करत असताना त्याला तेवढं वेटेज देणं गरजेचं आहे. कमीत कमी 2 प्रश्न कुठं त्याचे येतातच हेही आपण हमेशा लक्षात ठेवावं. आता आपण जो प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे. आता स्मृतिचित्र याच्यामध्ये बालकवी ठोंबरे हे आहेत हे लक्षात घ्या. त्यानंतर गिधाडेमध्ये रमा असल्याचं आपल्याला सांगता येतं. शोभायात्रामध्ये बापट आहेत आणि बनगरवाडीत बालट्या हे व्यक्तिरेखा किंवा ह्या व्यक्तिरेखा असल्याचं आपल्याला सांगता येतं. म्हणजे जरी काही बनगरवाडी जरी वाचली असेल किंवा स्मृतिचित्र जरी वाचले किंवा नसेलही वाचलं परंतु आपल्या चॅनलवरील जर व्हिडिओ ह्या साहित्य कलाकृतीवरचे जर पाहिले असतील तर त्याला या प्रश्नाची उत्तर अचूकपणे त्या ठिकाणी देता आली असती. त्याचं कारण असं मी या प्रश्नांचा अतिशय काळजीपूर्वक त्या ठिकाणी उच्चार किंवा विचार केलेला होता आणि हे पात्र मी त्या ठिकाणी दिलेले होते आणि म्हणून अशा नंबरचा जो पर्याय ज्याच्यामध्ये स्मृतिचित्र 1चं 3 असलेलं आणि तो आहे म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे 1चं 3, 2चं 4, 3चं 1 आणि डीचं 2 आणि अशा नंबरचा पर्याय आहे तो म्हणजेच पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी बरोबर उत्तर आहे हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. बाकीचे जे काही पर्याय आहेत ते बाकीचे पर्याय या ठिकाणी चुकीचे आहेत आणि म्हणून 3 नंबरचा जो पर्याय आहे तो या प्रश्नामध्ये बरोबर आहे हे आपण लक्षात घ्यावं. आणि म्हणून शोभायात्रा हे बापट, स्मृतिचित्र बालकवी ठोंबरे, बनगरवाडी हे बालट्या आणि गिधाडे हे रमा असे पात्र त्या कलाकृतीतील असल्याचे सांगतायत. पुढचा प्रश्न भाषांतर मीमांसा ही कोणत्या विषयाची उपयोजीची शाखा मानली जाते. तर हा जो काही प्रश्न आहे ज्याच्यामध्ये भाषा ही कोणत्या शाखाची उपयोजित शाखा हे कोणत्या विषयाची उपयोजित शाखा मानली जाते तर ही भाषाशास्त्र जे आहे त्याची भाषांतर मीमांसा ही उपयोजित शाखा मानली जाते हे आपल्याला सांगता येईल. तत्वज्ञान, सौंदर्यशास्त्र किंवा साहित्यशास्त्र हे जे काही पर्याय आहेत हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न पहा ज्याच्यामध्ये श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या नाटकांचा क्रम लावा. आता या ठिकाणी तुम्हाला एकूणच श्रीपाद कृष्ण कोल्हटकर त्यांची नाटकं केव्हा प्रकाशित झाली यांचा कालखंड पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्ही तशी माहिती पाहू शकता. आता हा जो काही प्रश्न आहे त्याच्यामध्ये CDBE अशा पद्धतीने पहा. C म्हणजे वीरधन, त्याच्यानंतर D म्हणजे मुकनायक आणि त्याच्यानंतर B म्हणजे मतिविकार आणि E म्हणजे प्रेमशोधन आणि शेवटी जे आहे ते म्हणजेच मायाविवाह. हा कालखंड या ठिकाणी बरोबर आहे आणि म्हणून नाटकाचा कालक्रम बरोबर आहे आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर सांगता येईल. पुढचा प्रश्न
काव्यपरीक्षण हे परीक्षकाच्या अभिरुचीचे द्योतक आहे आणि लोकात अभिरुची उत्पन्न करण्याचे साधन आहे असे कोणी म्हटले आहे? तर अशा पद्धतीचे विधान जे आहे ते श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी म्हटलेले, ज्यांच्या मते काव्यपरीक्षण हे परीक्षकांच्या अभिरुचीचे द्योतक आहे आणि लोकात अभिरुची उत्पन्न करण्याचे साधन असल्याचं त्यांना मत व्यक्त करताना आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे बाकीचे जे आहेत ते श्री के क्षीरसागर, राभा पाटणकर किंवा शरदचंद्र मुक्तिबळ हे बाकीचे पर्याय चुकीचे आहेत. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार तो अशा पद्धतीचा आहे. कविता कोणत्या रूपातली असावी? आता बघा, आता कोणत्या रूपातली असावी याचा आकलनावरूनही तुम्हाला असे जे काही प्रश्न आहेत ते सोडवता येत होतं. याच्यामध्ये एकतर बी छंदबद्ध आणि सी मुक्त छंद अशा दोनच पद्धतीने त्या ठिकाणी रूपातले असावे. ज्याच्यामध्ये छंदमुक्त किंवा कथात्मक किंवा गद्यरूप या असे जर काही प्रश्न आहेत अशा पद्धतीची ती नसायला पाहिजे असं एकूण या ठिकाणी आपल्याला उत्तराच्या माध्यमातून सांगता येतं ना. अशा पद्धतीचा जो काही उत्तर क्रमांक आहे तो म्हणजेच केवळ बी आणि सी म्हणजे छंदबद्ध आणि मुक्त छंद या दोनच प्रकारातली कविता असल्याचे आपल्याला सांगता येतं. बाकीचे पर्याय चुकीचे आहेत, म्हणजे कथात्मक, छंदमुक्त किंवा गद्यरूप अशा पद्धतीने ते नसावे. पुढचा प्रश्न, पुढील दोन विधाने दिली आहे ज्याच्यामध्ये एक विधान म्हणून व आर हे स्पष्टीकरण म्हणून या ठिकाणी दिलेलं सांगता येतं. एक की वाङ्मयीन आदानप्रदानाचा प्रमुख आविष्कार म्हणजे वाङ्मयीन प्रभाव किंवा आणि त्याचं स्पष्टीकरण, ज्याचा प्रभाव पडतो तो श्रेष्ठ आणि ज्यावर प्रभाव पडतो तो कनिष्ठ हे तत्व तौलनिक साहित्यात केंद्रस्थानी किंवा अधिक केंद्रस्थानी आहे. अधिक संभाव्य उत्तराचा पर्याय या ठिकाणी निवडा. हा जो काही प्रश्न आहे ज्याच्यामध्ये ए नंबरचं जे दिलेलं आहे ते वाङ्मयीन आदानप्रदान प्रमुख आविष्कार म्हणजे वाङ्मयीन प्रभाव होय हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. परंतु आर हे जे काही आहे हे आर चुकीचं आहे. काय म्हणते, ज्याचा प्रभाव पडतो तो श्रेष्ठ आणि ज्यावर प्रभाव पडतो तो कनिष्ठ असं म्हणता येणार नाही आणि म्हणून 3 नंबरचा पर्याय जो या ठिकाणी बरोबर आहे की ए बरोबर आहे, परंतु आर मात्र या ठिकाणी चुकीचं असल्याचं आपल्याला सांगता येतं. पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत तो अशा पद्धतीचा आहे. शेवटचे 2 प्रश्न आज आपण पाहणार आहोत ज्याच्यामध्ये एक, संयुक्त महाराष्ट्र परिषदेने तयार केलेल्या महाराष्ट्राच्या नकाशात आताच्या महाराष्ट्रातील प्रदेशाखेरीज कोणत्या प्रदेशांचा समावेश करण्यात आला होता? तर महाराष्ट्राखेरीज ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्राच्या परिषदेने तयार केलेला महाराष्ट्राचा नकाशा आहे त्याच्यामध्ये बेळगाव, त्याच्यानंतर गोवा आणि त्याच्यानंतर कारवार या महाराष्ट्रातील म्हणजे आताच्या महाराष्ट्राखेरीज या प्रदेशांचाही, ज्याच्यामध्ये बेळगाव असेल, गोवा असेल आणि कारवार असेल, या प्रदेशांचाही त्या ठिकाणी समावेश करण्यात आला होता. गुलबर्गा किंवा विजापूर हे जे काही पर्याय आहेत हे पर्याय या ठिकाणी चुकीचे असून अशा पद्धतीचा जो पर्याय आहे तो म्हणजे 3 नंबरचा पर्याय या ठिकाणी उत्तराचा बरोबर आहे. बाकीचे पर्याय जे आहेत ते चुकीचे आहेत, म्हणून 3 नंबर हा पर्याय म्हणजे बेळगाव, गोवा आणि कारवार हे लक्षात ठेवावं. पुढचा प्रश्न, मम्मटाने सांगितलेल्या काव्य प्रयोजनापैकी कोणती प्रयोजने हेमचंद्रांनी स्वीकार्य मानली आहेत? म्हणजे हेमचंद्रांची मुळात असलेली जी काही प्रयोजने आहेत किंवा हेमचंद्रांनी सांगितलेले प्रयोजन या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं होतं. म्हणजे केवळ तुम्हाला मम्मटानं सांगितलेले तर माहितीच असणं होतं गरजेचं होतं. म्हणजे काव्य यशस्वी अर्थकृते व्यवहार विदे शिवतर क्षतये कांता संमित तयोपदेशे अशा पद्धतीचं हे विधान आपल्याला कारिका त्या ठिकाणी मम्मटाची पाठ असणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर जो की
प्रश्न विचारला की मम्मटाने सांगितलं का हेमचंद्राने कोणती स्वीकार्य मानली, तर हेमचंद्राने केवळ एक यश, त्यानंतर पहिलं आनंद, दुसरं यश आणि त्यानंतरचं जे आहे ते म्हणजेच कांतासंहित उपदेश, हे प्रयोजनक मम्मटानं सांगितलेली ती हेमचंद्राने स्वीकार्य मानलेले आपल्याला सांगता येतं. द्रव्यलाभ असेल किंवा अशुभ निवारण असेल, हे जे काही 2 काव्य प्रयोजने आहेत हे त्याच्यामध्ये त्यांना स्वीकार्य मानलेली नाहीत, हे आपण या ठिकाणी सांगू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रश्नांच्या माध्यमातून पुढीलही काही प्रश्नाच्या सराव या ठिकाणी आपण घेणारच आहोत. परंतु आपल्या शब्द हा बहुसार या ग्रुपमध्ये काही नवीन विद्यार्थी असेल, त्यांना जर सामावून घ्यायचे असेल तर त्यांना आपला नंबर 9503 28 19 28 वर पाठवा.